मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये विशेषतः केवायसीचे जे काही अट होते ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना असे वाटत होते की सप्टेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही, परंतु मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना दिवाळीच्या मुहूर्तावरती अतिशय मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। सप्टेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला केवायसी व्यतिरिक्तच दिला जाणार आहे। म्हणजेच तुमची केवायसी झाली असेल किंवा झाली नसेल तरी देखील या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। सोबतच या ठिकाणी तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावरती 2 गिफ्ट देखील या ठिकाणी शासनाकडून दिले जाणार आहेत, ज्यामुळे या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणी या खुश झालेल्या आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आता शासनाकडून केवायसीची अट ही घालण्यात आली होती। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करणे हे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले होते। परंतु आता आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व बहिणींना असे वाटत होते की आता जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे तो हप्ता या ठिकाणी केवायसी केल्याशिवाय कुठल्याही महिलेला मिळणार नाही। परंतु मित्रांनो या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावरती शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। सप्टेंबरचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे, सोबतच तुम्हाला या ठिकाणी शासनाकडून 2 गिफ्ट देखील दिवाळीच्या मुहूर्तावरती दिले जाणार आहेत। म्हणजेच हे गिफ्ट तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच शासनाकडून दिले जाणार आहेत आणि सप्टेंबरचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला या ठिकाणी काही ठराविक जिल्हे शासनाकडून घेण्यात आलेले आहेत, जे कमी लाभार्थी संख्या असलेले जिल्हे आहेत त्यांचा समावेश अगोदर या ठिकाणी उद्यापासून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे काही शासनाकडून जिल्हे सांगण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यातील जेवढ्या पण महिला असतील त्यांची केवायसी झाली असेल किंवा झाली नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सोबतच तुम्हाला हे 2 गिफ्ट देखील या ठिकाणी दिवाळी निमित्त दिले जाणार आहेत। हा जो काही महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे मित्रांनो की केवायसी केली नसेल तरी देखील या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला देण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे तो निर्णय यासाठी घेण्यात आलेला आहे की केवायसी करते वेळेस महिलांना भरपूर अडचणी या ठिकाणी येत आहेत। कुणाला या ठिकाणी ओटीपी येत नाही, कुणाचा कॅप्चा या ठिकाणी येत नाही, कुणाचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होत नाही किंवा या ठिकाणी वेबसाईट देखील चालत नाही। अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम या ठिकाणी महिलांना केवायसी करते वेळेस येत असल्यामुळे या ठिकाणी केवायसी कधी होईल आणि कधी या ठिकाणी महिलांचे पैसे मिळतील याचा विचार करून या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जर तुमची केवायसी झाली नसेल किंवा तुमची केवायसी होत नसेल तरी देखील आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती उद्यापासून जमा होणार आहेत। उद्यापासून काही ठराविक जिल्हे या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांना अगोदर या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता आणि सोबत हे जे काही 2 गिफ्ट या ठिकाणी दिवाळी निमित्त शासनाकडून दिले जाणार आहेत ते कोणते गिफ्ट असणार आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे। ते गिफ्ट ऐकून या ठिकाणी सर्व महिलांना आनंद होणार आहे। मागच्या दिवाळीला देखील या ठिकाणी महिलांना डबल गिफ्ट या ठिकाणी शासनाकडून देण्यात आले होते। अगदी त्याचप्रमाणे या वर्षी देखील दिवाळीच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्त्यासोबत या ठिकाणी महिलांना 2 गिफ्ट देखील अतिशय महत्त्वाचे असे 2 गिफ्ट देखील दिले जाणार आहेत। त्यामुळे सर्वच बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण झालेले आहे। मित्रांनो, जसे की शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो घेण्यासाठी तुम्हाला आता इथून पुढे केवायसी करण्याची अट ही घालण्यात आली होती। परंतु मित्रांनो या ठिकाणी केवायसीची साईट तुम्ही बघितली असेल, साईटच चालत नाहीये। कुठल्याही वेळेला तुम्ही या ठिकाणी केवायसीची साईट ओपन करा, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम हा 100% येत असतो। कुणाचा ओटीपी सेंड होत नाहीये, कुणाला कॅप्चा या ठिकाणी टाकता येत नाहीये, कुणाचा फॉर्म या ठिकाणी पूर्ण भरल्यानंतर देखील सबमिट होत नाहीये। आणि या ठिकाणी मित्रांनो अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या काही विधवा महिला आहेत ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांचे या ठिकाणी पती देखील नाहीयेत आणि वडील देखील नाहीयेत, तर अशा महिलांनी या ठिकाणी कोणाचे आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करायचे आहे हे देखील आता या ठिकाणी शासनाकडून क्लिअर करण्यात आलेले नाहीये। सोबतच ज्या महिला अगोदर या योजनेचा लाभ घेत होत्या आणि आता त्यांचे लग्न झालेले आहे तर त्यांचे नाव या ठिकाणी बदल झालेले आहे, तर अशा कंडिशनमध्ये आता या ठिकाणी कुणाचे नाव टाकायचे आहे कारण हे देखील या ठिकाणी शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलेले नाही। त्यामुळे केवायसीची जी काही प्रोसेस आहे ती अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारे उमजत नाहीये की केवायसी नेमकी करायची कशी, कारण की या ठिकाणी साईटचा प्रॉब्लेम तर येतच आहे। सोबतच या ठिकाणी साईट जरी थोडीफार चालली तर मात्र या ठिकाणी ओटीपीचा प्रॉब्लेम येतो किंवा कॅप्चा टाकण्याचा प्रॉब्लेम येत असतो। सर्व माहिती भरून झाल्यानंतर देखील या ठिकाणी फायनल ज्यावेळेस महिला सबमिट करतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी फॉर्म सबमिट होत नाही। कुठल्या ना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी एरर हा महिलांना येत आहे। त्यामुळे केवायसीला या ठिकाणी 6 महिने देखील लागू शकतात।
तोपर्यंत या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांचा या ठिकाणी थांबवता येणार नाही। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की महिलांची ई केवायसी या ठिकाणी झाली असेल किंवा झाली नसेल तरी देखील या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोबतच या ठिकाणी दिवाळी निमित्त 2 गिफ्ट देखील महिलांना शासनाकडून दिले जाणार आहेत। त्यामुळे महिला अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण की या ठिकाणी दिवाळीचा जो काही मुहूर्त आहे मित्रांनो, अशा दिवाळीच्या आनंदाच्या मुहूर्तावरती महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पैसे येणार नव्हते। कारण की जर समजा या ठिकाणी शासनाने ई केवायसी केल्यानंतरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला असता तर मात्र या ठिकाणी खूप विलंब झाला असता, कारण की साईट चालत नाहीये, लाखो महिलांची ई केवायसी या ठिकाणी होत नाहीये। रोज ई केवायसीच्या वेबसाईटला या ठिकाणी करोडो महिला व्हिजिट करत असतात, त्यामुळे साईट व्यवस्थित चालत नाही आणि ई केवायसी महिलांची कधी होईल, त्यामुळे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याच्यासाठी खूप विलंब झाला असता। म्हणून शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपये हप्ता आहे तो महिलांना ई केवायसी झाली नसेल तरी देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। कारण की महिलांची दिवाळी या ठिकाणी आनंदी जायला पाहिजे, त्यामुळे शासन हे महिलांच्या पाठीशी असल्यामुळे शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी महिलांची दिवाळी ही आनंदाने जाईल। त्यामुळे या ठिकाणी ई केवायसी केली नसेल तरी देखील महिलांनी घाबरायचे नाहीये। या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि 2 गिफ्ट देखील या ठिकाणी दिवाळी निमित्त दिले जाणार आहेत। तर आता हे 2 गिफ्ट काय असणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच या ठिकाणी उद्यापासून कोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपयाचे वाटप म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो काही 15वा हप्ता आहे त्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि हे जे काही 2 गिफ्ट आहेत हे तुम्हाला उद्यापासून कोणत्या जिल्ह्यामध्ये अगोदर वाटप होणार आहे, त्याच्यानंतर कोणते जिल्हे असणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोबतच व्हिडिओ पाहताच या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी उद्यापासून सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये 1500 रुपयांसोबत या ठिकाणी महिलांना कोणते 2 गिफ्ट हे मिळणार आहेत। तर बघा, या ठिकाणी पहिले जे काही गिफ्ट असणार आहे ते म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तो देखील महिलांना ॲडव्हान्स मध्ये दिला जाऊ शकतो। जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी अजून महिलांचा बाकी आहे तो हप्ता आणि सोबतच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील ॲडव्हान्स मध्ये शासनाकडून असे एकूण 3000 रुपये दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तो देखील ॲडव्हान्स मध्येच ई केवायसीच्या अगोदरच दिला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ई केवायसीची कटकट ही राहणार नाहीये, कारण की ई केवायसी करते वेळेस भरपूर महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम हा येत आहे। त्यामुळे महिला या चिंतेत होत्या की आता ई केवायसी तर होत नाहीये, मग आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता कसा मिळेल आणि आता तर पुढे दिवाळी आहे, दिवाळीच्या सणावरच जर आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर आमची दिवाळी कशी जाईल। कारण की या योजनेचे जे काही लाभार्थी महिला आहेत मित्रांनो, त्या महिला गरजू आणि गरीब महिला असल्यामुळे या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपात शासनाकडून खूप मोठा आधार हा मिळत होता। त्यामुळे जर आता या ठिकाणी ई केवायसी केल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला गेला असता तर मात्र अशा गोरगरीब महिलांची दिवाळी या ठिकाणी व्यवस्थितपणे साजरी झाली नसती। परंतु आता त्या ठिकाणी शासनाकडून अतिशय महत्त्वाचा असा निर्णय यासाठीच घेण्यात आलेला आहे की जेणेकरून गोरगरीब महिलांची दिवाळी देखील या ठिकाणी आनंदाने जावो आणि यासाठी या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोबतच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरे जे काही गिफ्ट असणार आहे ते म्हणजे ज्या महिलांना या ठिकाणी प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नसतील तर अशा महिलांना ते पैसे देण्यासाठी देखील शासनाकडून तरतूद सुरू करण्यात आलेली आहे आणि दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी गॅसचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यामुळे महिलांना अजून एक आधार या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही महिन्यांचे हप्ते आणि सोबतच गॅसचे पैसे, अशा प्रकारे या ठिकाणी महिलांना डबल गिफ्ट हे दिले जाणार आहे। तर आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया की उद्यापासून कोणत्या जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोबतच हे 2 गिफ्ट दिले जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही कमी लाभार्थी संख्या असलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा समावेश अगोदर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे जळगाव, धुळे, सांगली, गोंदिया, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रायगड, हिंगोली आणि धाराशिव अशा या लहान 12 जिल्ह्यांचा समावेश अगोदर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी घेण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी तुमची केवायसी झाली असेल किंवा केवायसी बाकी असेल तरी देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। परंतु याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्ही ई केवायसी करायचीच नाहीये, तुम्हाला ई केवायसी ही कंपल्सरी या ठिकाणी करावीच लागणार आहे। पुढे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ हा मिळू शकणार नाहीये। त्यामुळे सर्वच महिलांनी आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे।